सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। सातारा जिल्हा परिषदसाठी 22 लाख मतदार। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। प्रशासकीय पातळीवर कामकाज गतीने होऊ लागले आहे। सातारा जिल्हा परिषदेसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे, तर हरकतींसाठी अवघे 3 दिवस उरले आहेत। जिल्हा परिषदेच्या 65 गट व 130 गणांसाठी सुमारे 21,91,374 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांची यादी तात्काळ सादर करा। पालकमंत्री शंभूराज देसाई। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या कामांची अंतिम यादी येत्या 20 ऑक्टोबर पर्यंत घ्यावी। यादी मिळवून घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा। 20 ऑक्टोबर पर्यंत आलेल्या कामांच्या यादीला तात्काळ मान्यता द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल। त्यामुळे विविध विभागांनी तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यता तातडीने घेऊन नियोजनबद्ध कामे पूर्ण करावी, तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील निधी परत जाणवा याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वडूज तहसीलदारांना निवेदन। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खटाव तालुका वडूज परिसरातील शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतजमिनी खरडून गेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे। सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदारांमार्फत सरकारकडे केली आहे। राज्य महिला आयोग गुरुवारी साताऱ्यात। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या गावी या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जनसुनावणी होणार आहे। नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सकाळी 11 वाजता जनसुनावणी होणार आहे। महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून महिला आयोग आपल्या गावी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। तरी महिलांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे। सासवड तालुका सातारा येथे झालेल्या शाळकरी मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावात तणावाचे वातावरण। गावाला पोलीस छावणीचे सुरू। सासवड तालुका सातारा येथील 13 वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे। घटना शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली। रात्री उशिरा तिला क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात आणण्यात आले, त्यावेळी ती मृत घोषित करण्यात आली। यावेळी तिच्या घरातील आई वडिलांसह नातेवाईकांचा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बोरगाव पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करत आहे। शेंद्रे तालुका सातारा येथे अॅल्युमिनियमच्या विटांची चोरी। शेंद्रे तालुका साताऱ्यातून अज्ञात चोरट्यांनी अॅल्युमिनियमच्या तब्बल 69 विटा चोरी केल्या आहेत। त्याची किंमत 1 लाख रुपये आहे। ही घटना दिनांक 20 सप्टेंबर रोजी घडली असून या प्रकरणी जुबेर सय्यद व 36 राणा शेंद्रे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सातारा मध्यवर्ती एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांचा 15 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशारा। सातारा मध्यवर्ती एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या संदर्भाने 15 ऑक्टोबर 2025 पासून विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। प्रभारी विभाग नियंत्रक विकासमान यांना त्यांनी निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ, महाराष्ट्र एसटी वर्क काँग्रेस संघटना धनाजी जाधव, विभागीय सचिव कामगार सेना PS फाळके, बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र अमोल बनसोडे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस गणेश निकम, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रणव सावंत इत्यादी यावेळी उपस्थित होते। सह्याद्री पतसंस्थेच्या मनमानी विरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने। कराड तालुक्यातील सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संघटना व किसान मंच महाराष्ट्रातर्फे सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। कर्जदार उषा आनंदराव यादव यांनी संस्थेकडून 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। त्यांनी तब्बल 78 रुपयांची परतफेड केली असतानाही संस्थेने कलम 101 अंतर्गत कारवाई करून कारणातील 3 गुंठे मालमत्ता विक्रीस काढली आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे। केसुर्डी तालुका खंडाळा येथील एका कंपनीच्या सर्व व्यवस्थापक झालेल्या हल्ल्याप्रकरणी 3 संशयितांना अटक। खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथे डेट वायलर फार्मा पॅकेजिंग कंपनीच्या सर्व व्यवस्थापकांवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी घडली होती। या घटनेच्या शिरोळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला आहे। कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट किंवा कामगारांच्या कारणांमधून हा हल्ला झाल्याचा संशय आहे। या प्रकरणी प्रत्येक गायकवाड राहणार खंडाळा, अनिकेत सपकाळ राहणार केंजळ तालुका भोर व अनिकेत शिंदे खडकी तालुका भोर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत। पारगाव येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू। पारगाव तालुका खंडाळा येथे शेतात काम करताना पिण्यासाठी पाणी आणण्यास गेलेल्या मूकबधीर युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला। अमोल रामचंद्र राठोड वय 30 असे युवकाचे नाव आहे। या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 915680 5791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा।
अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.